माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 2 अध्याय 11 सूर्यशक्ती वैष्णवी शक्ती. मैत्रियांनी पुन्हा प्रश्न केला की हे महाराज, आपण केलेले सर्व वर्णन ऐकल्यानंतर मला काही शंका आल्यात. त्या कोणत्या? तर मी ते तुम्हाला सांगते. आपण सूर्यरथावरील प्रत्येक गणाचे कार्य सांगितले खरे, पण मग सूर्य स्वतः काय करतो? 2 जर ऋतूच्या समतोल असणाऱ्याला 7 गण हेच जबाबदार असतील तर मग सूर्याची जरुरीच कुठे राहिली? 3 मग पाऊस सूर्यामुळे पडतो ह्या म्हणण्याचा अर्थ तरी कुठं? 4 हे 7 जण दर ऋतूंना कारण आहेत. मग सूर्य उगवला, आता माथ्यावर आला. सूर्य उगवला, माथ्यावर आला, सूर्य मावळला असे का म्हटले जाते? त्यावर पराशर सांगू लागले. अहो, तुमच्या सर्व प्रश्नांचा खुलासा ऐका. सूर्य हा त्या 7 गणांपैकी एक आहे, परंतु मुख्य असल्यामुळे त्याचे महत्त्व जास्त आहे. सूर्याला उष्णता विष्णूच्या पराशक्तीकडून मिळते व ती पापनाशिनी आहे. ही पराशक्ती वेदत्रय स्वरूपिणी असून ती सूर्याखेरीज ब्रह्मा हरिहर यांच्यापाशी आहे. ही पराशक्ती आदित्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात, त्यामुळे सूर्य अखंडपणे प्रकाश उष्णता यांचे उत्सर्जन करीत असतो. सूर्याच्या रथात असणाऱ्या 7 गणांची कर्तव्य मी तुम्हाला याआधीच कथन केली आहेत. परा वेदत्रयी रुदिनी शक्तिरूप विष्णूला उदयास्त नसतो. 7 जणांचे गण हे त्यांच्यापासून अलग आहेत. अशी ती पराशक्ती सूर्यरथावर कायम असते व तीच सूर्याच्या द्वारे कार्य प्रवृत्त होते. दिवस व रात्र याचा आधार जो सूर्य आहे, त्याच्यामुळे पितर देव मानव तृप्त होतात. सुषुम्ना या नावाच्या सूर्यकिरणातून चंद्राचे पोषण होते. ते अगदी पौर्णिमेपर्यंत. नंतर वद्यपक्षात देव चंद्राच्या 13 कला प्राशन करून तृप्त होतात व शेवटच्या 2 कला पितर सेवन करतात. सूर्य आपल्या किरणांच्या द्वारे पृथ्वीवरून जेवढे पाणी शोषून घेतो तेवढे सर्वच्या सर्व तो प्राणीसृष्टीच्या निर्वाहाकरिता पुन्हा ढगांच्या द्वारे पृथ्वीवर परत सोडून देतो. अशा प्रकारे सूर्य हा देव, पितर, मानव इतर सर्व प्राण्यांचा पोशिंदा आहे. अध्याय 12 नवग्रहाची व विश्वाची स्थिती विश्व विज्ञान. भगवान पराशर पुढे सांगू लागले. चंद्राच्या रथाला 3 चाके असून मोतिया रंगाचे 10 घोडे जुंपलेले आहेत. ध्रुवाच्या आकर्षण कक्षेत राहून नागमोडी मार्गावरून वाटेत असलेल्या अश्विनीसह 27 नक्षत्रांना ओलांडीत तो फिरत असतो. सूर्यासारखा त्याचाही प्रकाश कमी जास्त होत असतो. असा तो रथ एका कल्पापर्यंत अविरत चालत असतो. चंद्राच्या कलांचे प्रत्येक कृष्ण पक्षात त्रयोदशीपर्यंत देवगण सेवन करतात, कारण त्यांचा आहारच तो आहे. असे देव 33,333 प्रकारचे आहे. जेव्हा चंद्राच्या 2च कला उरतात तेव्हा तो रवी मंडलात प्रवेश करतो. अमा नावाचे किरण तेथे असतात, म्हणून ती अमावस्या होय. त्या रात्री तो प्रथम पाण्यात, नंतर वनस्पतीमध्ये व शेवटी सूर्यापाशी जातो. म्हणून जर अमावस्येला वनस्पतीचे एक पान तोडले तरी त्याचे पाप ब्रह्महत्ये प्रमाण होय. म्हणूनच अमावस्येला कुठल्याही प्रकारचे पानं तोडू नये. 15वी कला थोडी शिल्लक असताना पितर त्याच्या सोबती जमतात आणि तीही कला ते पिऊन घेतात. मग पुढे प्रतिपदेपासून त्यांचे पोषण सूर्याद्वारा होत असते. अर्थात चंद्र हा सर्वांचा पोषक ठरतो. चंद्रपुत्र बुध याचा रथ वायू अग्नी यांच्या मिश्रणाने बनला व मोतिया रंगाचे 8 घोडे तो ओढतात. शुक्राच्या रथाला लोखंडाचे कवच व तळ असून त्यात शस्त्रागार आहे. त्याचे घोडे पृथ्वीवरील आहेत. मंगळाच्या रथाला शेंदरी माणिकाप्रमाणे 8 घोडे असून तो रथ सोन्याचा. शुभ्र धवल अशा 8 घोडे जोडलेल्या रथात गुरु बसतो व दर 6 महिन्याच्या एकेक राशी ओलांडीत जातो. शनीचा रथ आकाश तत्वाचा आहे. त्याला जोडलेले घोडे विविध रंगी. त्या रथाचा वेग अतिमंद. राहूच्या रथाचा रंग धुरकट व भुंग्याप्रमाणे काळ्या निळ्या रंगाचे 8 घोडे त्याला असून सतत एकाच गतीने ते चालत राहतात. पौर्णिमेच्या सुमारास राहू चंद्रापाशी असतो, तर अमावस्येच्या सुमारास तो सूर्यापाशी असतो. असेच केतूच्या रथाला 8 लाखेसारख्या लाल रंगाचे 8 घोडे असून ते सर्व तेजस्वी आहेत. असे हे ग्रह एकंदर 9 असून ते ध्रुवाशी वायूच्या दोरीने बांधलेले आहे. सर्व ग्रह तारे नक्षत्रे वायूच्या दोरीने ध्रुवाला जोडलेले असून त्यांच्या त्यांच्या विशिष्ट परिघात सतत फिरत असतात. प्रत्येक ताऱ्यांसाठी स्वतंत्र दोरी. तेच सर्व ध्रुवाच्या भोवती फिरतात. ते वायूचे चक्र सर्वांना सतत गतिमान ठेवते, म्हणून त्यांचा प्रवाह असे नाव.
मी जे शिशुमार चक्र याआधी म्हटलो त्याचे स्वरूपसुद्धा आता सांगतो. त्याचे रात्रीचं दर्शन घेतले तर तो दर्शन घेणारा दिवसभराच्या पापकर्मापासून मुक्त होतो. त्या चक्राचा आकार सुसरीसारखा, त्याचा वरचा होठ उत्तानपाद असून यज्ञ हा खालचा होठ, धर्म हे त्याचे मस्तक तर नारायण हृदय, अश्विन कुमार हे पाय असून मांड्याच्या ठिकाणी वरुण अर्यमा हे आहे. त्यांचे लिंग संवत्सर गुरुद्वार मित्र, त्यांच्या शेपटीवर अग्नी कश्यप महेंद्र ध्रुव हे चौघे आहे. आता यांचा सारांश पुन्हा ऐका. जल हे विष्णूचे मूर्त रूप होय, त्यातून नवरत्ना पृथ्वी उत्पन्न झाली. या विश्वात जे काही दृश्य अथवा अदृश्य आहे ते विष्णुमय. ज्ञान जाणीव हे विष्णूचे स्वरूप असल्या कारणाने तो सर्वमय होय, तो मापता येणार नाही. म्हणून जळी स्थळी काष्टी पाशाने एकमेव विज्ञान शुद्ध जाणीव भरून राहिले आहे. ही शुद्ध जाणीव अर्थात आत्मज्ञान ज्याला प्राप्त होते तो भेदाभेद नसणारा परमहंस बनतो. या विश्वात ज्या सतत बदलत जाणाऱ्या गोष्टी आहेत त्यात सूर्य सत्य कोठून सापडणार? कर्माच्या जाळ्यात अडकलेले लोक यातून कसे सुटतील? तर एकमेव विज्ञाना वाचून काहीच अस्तित्वात नाही. हे विज्ञान अत्यंत पवित्र असून तेच विष्णू होय, त्यांच्याशिवाय कुठेच काही नाही. परमार्थ तोच हाच आहे. केवळ ज्ञान हेच परमसत्य होय, त्याशिवाय जे काही दिसते ते भासते ते नश्वर आहे. तथापि या विश्वरूप अशा आभासाला फसून तोच खरा समजून सर्वजण गरगरा फिरत आहे. हे ओळखून काय म्हणे पवित्रशा वासुदेवाशी एक रूप व्हावे, हीच एक श्रेष्ठ गोष्ट होय. अध्याय 13 जडभरताची गोष्ट. मैत्रेयांनी विचारले, हे भगवान, मी आपणास जे जे विचारले ते सर्व आपण कथन केले. आता मला राजा भरताचा वृत्तांत ऐकायचा आहे. जो योगी होता, शालग्राम क्षेत्रात राहून परमात्म्याच्या ध्यानात सतत मग्न असे, तरी त्याला पुनर्जन्मास जावे लागले. ते कशामुळे? श्री पराशर सांगू लागले, तुमचे म्हणणे बरोबर. नवखंड पृथ्वी माते भरत शालग्राम क्षेत्रात राहून तपश्चर्या करीत असताना एके दिवशी नेहमीप्रमाणे ते नदीवर स्नानास गेले होते. त्याच सुमारास तेथे एक गाभण हरिणी दिवस पूर्ण भरलेली पाणी पिण्यासाठी आली. ती पाणी पित असताना कोठूनची भयानक अशी सिंहगर्जना ऐकू आली. तेव्हा भीतीमुळे तिने उडी मारली, पण तिच्या पोटचा गर्भ गळून पडला. ते शावक भरताने उचलून घेतले, परंतु जी हरिण मात्र प्रवाहात सापडून वाहून गेली. मग भूतदये पोटी भरत त्या पाडसाला घेऊन आश्रमात परतले. त्यांनी त्यांचे पालन पोषण करण्यास आरंभ केला. त्यांचा हर प्रकारे सांभाळ करता करता पुढे ते त्यात गुंतून चालले. त्यांचा भरोसा बराचसा वेळ त्यातच निघून गेला. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचे चित्त नेहमी त्या पाडसाभोवतीच फिरत असे चालले असताना राजाच्या देहत्यागाची वेळ जवळ येऊन टेपली. त्यावेळी आसनावर बसल्या बसल्या जवळच बसलेल्या पाडसाच्या पाठीवर हात फिरवीत त्याला डोळे भरून पाहत असताना भरताने देह सोडला. त्याच्या मनात मरणसमयी हरिण असल्यामुळे त्यांना पुढचा जन्म हरणाचा झाला, पण पूर्व पुण्याई पदरी होती म्हणून ते हरिण शालग्राम क्षत्री वाढली. त्यानंतर ते ब्राह्मण कुलात जन्मले, परंतु त्यांना आपल्या पूर्वीच्या जन्माचे स्मरण असल्यामुळे ते नेहमी समाजापासून लांबच असत. लौकिक व्यवहार व आचार्यांची त्यांना परवाच नव्हती. मान सन्मान या योग्यासाठी हानिकारक असतो. निंदा नालस्ती झाली तर योगात वेगाने प्रगती होते. हे तत्व जाणत असल्यामुळे जे काही सापडेल ते खाऊन व काही उद्योग न करता कुठेतरी पडून ते काळ चालवित असत. भाऊबंद तर त्यांची विचारपूसही करीत नव्हते. लोक मात्र त्यांना खायला प्यायला घालून मेहनतीचे कामे करवून घेत असत. अशा प्रकारे काळ चालला असता एकदा एका मांत्रिकाने त्यांना धरून देवी पुढे बळी देण्यासाठी नेले होते. तेव्हा त्या निष्पाप योग्याला बळी देण्यासाठी आणलेला पाहून देवीने संतापाने त्या मंत्रिकाचाच बळी घेतला होता. पुढे एके वेळी सौवीर देशीचा राजा बाहेर जात असताना एका भोई पालखीसाठी मिळाला नाही, म्हणून शिपायाने या ब्राह्मणाला धरून वेठीला जुंपला. त्यावेळी राजा महर्षी कपिल मुनींना उपदेश घेण्यासाठी निघाला होता. ती पालखी उचलून चौघे भोई चालू लागले, परंतु भरताला त्या कामाची सवय नसल्यामुळे त्याच्या इतरांच्या गतीत फरक पडू लागला. परिमाणता ती पालखी ढळमळू लागली. राजाला हिसके बसू लागले. तेव्हा पालखी थांबून राजाने चौकशी केल्यावर त्याला कारण कळले. मग त्याने तेव्हा भरताला विचारले की तू एवढा भला दांडगा असूनही पालखी उचलणे तुला जड जाते काय?
त्यावर भरताने उत्तर दिले की अरे राजा, तू म्हटलास की मी भलता दांडगा आहे, पण तसे काही नाही. हे शरीर भले दांडगे आहे, पण त्याच्या खांद्यावर पालखीचा दांडा आहे. आता तर राजाचा देह आहे पालखी, तुझा हा माझा देह, नौकर वर्ग या सर्व गोष्टी फक्त पंचमहाभूतांची झालेली जुळणी आहे. यांना चालवणारा तर कुणी वेगळाच आहे. एका सामान्य भोयाचे असे उत्तर ऐकल्यावर राजा चमकला. मग खाली उतरून त्याने भरताचे पाय धरले व म्हणाला, महाराज, माझ्या अपराधाची क्षमा करा. आता सांगा की असा अज्ञानीपणाचा बुरका घेऊन जगात वावरणारे तुम्ही खरोखर कोण आहात? तुम्ही या प्रदेशात कोणत्या कामासाठी आलात? मी तुमची कोणती सेवा करू? तेव्हा ब्राह्मण देहधारी भरण बोलू लागला, राजा, नीट ऐकून घे, मी असा कुणी वेगळा नाही. येणे जाणे, काम करणे, सुख दुःख, धर्म अधर्म हे सर्व कर्मातून निर्माण झालेले आहे. पण परमार्थाच्या दृष्टीने हा सर्व व्यवहार मुळातच भ्रामक आहे. एकच परमात्मा सर्वत्र कणाकणात भरलेला असताना तू, मी, राजा व प्रजा, धनी, नौकर, शरीर माझे, माझी दौलत असा म्हणणारा तो कोण? याचा जरा विचार कर. आता अध्याय 14, भरताचा राजाला उपदेश. निर्बुद्ध भासणाऱ्या त्या भरताचे म्हणणे ऐकून राजाने त्याला पुनश्च विचारले, अहो महाराज, तुमचे म्हणणे मला पटले. खरोखर मी आत्मज्ञान प्राप्त व्हावे यासाठी महर्षी कपिल मुनी यांना शरण जावे म्हणून निघालो होतो. पण तुमची वचने व तुमचे ऐकणे ऐकल्यावर आता माझी खात्री पटली. माझी मनोकामना तुम्हीच कोणी पुरी करू शकाल अशा विश्वासाने अशाने मी येथेच थांबतो. आपणच मला सत्य मार्ग दाखवा. तेव्हा भरताने राजाला प्रश्न विचारला, हे राजा, प्रथम मला असे सांग की तुला श्रेय किंवा परमार्थ यापैकी काय प्राप्त करण्याची इच्छा आहे? कारण की श्रेय हे नाशिवंत आहे, पण परमार्थ मात्र चिरंतन आहे. असे पहा की लोक देवाची आराधना करता, यज्ञ याग करता, योगाधिक साधने करता, पण त्याचे फळ म्हणून ते धनदौलत, संपत्ती, राज्य, पुत्र पौत्र, शृंगार, सुख, स्वर्ग प्राप्ती या गोष्टी प्राप्त करून घेतात. हे श्रेय आहे. मात्र फळाची अपेक्षाच न बाळगणे हेच परमोच्च श्रेय होय. म्हणून प्रकृतीच्या पलीकडे असणारा जो परमात्मा, त्याचे ध्यान करीत जावे. परमात्म्याची समरस होणे हे अविनाशी श्रेय आहे. इतर श्रेय कितीतरी आहे, पण तो परमार्थ मुळीच नव्हे. आता विचार कर की जर धन हा परमार्थ आहे असे म्हणावे, तर धर्म प्रीत्यर्थ धनाचा त्याग का केला जातो? किंवा भोगसुखासाठी धन का वेचतात? अगदी याचप्रमाणे पुत्र, राज, वैभव, यज्ञ याग यापैकी एकही गोष्ट परमार्थ नव्हे. कारण की या सर्व गोष्टी येत जात असतात. कर्म सकाम असो नाही तर निष्काम असो, ते एक साधन आहे, परमार्थ नव्हे. ध्यानधारणा करून जीवाची परमात्म्याची ऐक्य साधाव्यात जावे, तर तो सुद्धा परमार्थ नव्हे. अरे राजा, वरील सर्व बाबी या श्रेय आहे. खरा परमार्थ म्हणून जो आहे तो वेगळाच असतो. तो सुद्धा मी तुला थोडक्यात समजावून देतो. आत्मा हा एकमेव आहे, जो सर्वव्यापी असून परम पवित्र निर्गुण सर्वत्र सारखाच भरलेला आहे. त्याला जन्म नाही की मरण नाही, झीजही नाही आणि वाढही नाही. त्याला रूप असे कोणतेच नाही, त्याला नाव नाही, म्हणून तो शुद्ध भाव, शुद्ध जाणीव आहे. जो जरी सृष्टीच्या कणाकणात भरून राहिला तरी अभेद अखंड आहे. या ज्ञानाचा साक्षात्कार होणे हाच खरा परमार्थ होय असे तू समज. खरोखर त्याच्यात भेद नाही, तर जी त्याची प्रकृती पराशक्ती आहे तिच्या कर्तृत्वामुळे जगात विविधता आढळून येते. अध्याय 15, ऋभू व निधक यांचा संवाद. पराशय मैत्रेस म्हणाले, भरताचे म्हणणे ऐकल्यावर राजा विचारात बुडून गेला आणि न बोलता चुपचाप बसला. त्याला तसा बसलेला बघून भरत पुढे सांगू लागला. तो म्हणाला, राजा, याच विषयाच्या संदर्भात महात्मा निधात आला. त्याचे गुरु महर्षी ऋभू यांनी केलेला उपदेश मी तुला आता ऐकवितो. ऋभू हा ब्रह्मदेवाचा पुत्र असून तो उपजतच आत्मज्ञानी असा होता. त्याचा शिष्य निधात नावाचा असून तो महर्षी पुलस्ती यांचा मुलगा होता. ऋभूंनी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला आत्मज्ञानाचा उपदेश दिला होता. पण त्यांना असे आढळून आले की सर्व विद्यांची प्राप्ती होऊन सुद्धा निधानाच्या मदातून दैत्य भावना काही गेलेली नाही. देविका नावाच्या नदीच्या किनारी वीरनगर नावाच्या एका नगरीत तो निधात राहत असे. एकदा फिरत फिरत मध्याग्नीच्या सुमारास ऋभू त्याच्या घरी अतिथीच्या रूपाने गेला. निधानाने त्याचे यथोचित स्वागत केले आणि जेवून जाण्याचा आग्रह केला. तेव्हा त्यांनी मधुर व स्वादिष्ट अन्न मागितले. निधानाच्या पत्नीने तसे अन्न रांधून त्यांना वाढले. भोजनोत्तर निधानाने त्यांची
विचारपूस केली की ते कुठले आहेत, आले कुठून, जाणार कुठे. त्याचप्रमाणे भोजन करून ते तृप्त झाले की कसे. त्यावर अतिथींच्या रूपातील ऋभूंनी उत्तर दिले की अहो ब्राह्मण श्रेष्ठ, ज्याला भूक लागते त्याचीच तृप्ती होत असते, परंतु भूक मला लागत नाही, अर्थात तृप्तीचा प्रश्न उद्भवत नाही. आता तुम्ही तृप्त होण्याविषयी काय विचारता. जठर अग्नी प्रदीप्त झाला की देहातील धातू क्षीण होता, भूक लागते. जलाचा अंश कमी झाला की तहान लागते. म्हणून भूक आणि तहान हे देहांशी संबंधित धर्म आहे, माझ्याशी त्यांचा काही संबंध नाही. म्हणून मी सदा सर्वदा तृप्त असतो. आणखी असे पहा की तृप्ती अर्थात समाधान ही मनाची वृत्ती होय, तिच्या आत्म्याशी अर्थार्थी कोणताच संबंध नाही. तेव्हा हे प्रश्न देहाला मनालाच विचारा. आता तुमचे इतर प्रश्न म्हणजे तुम्ही असता कुठे, आलात कुणीकडून, जाणार कुठे. तर ह्या प्रश्नांना उत्तर असे, आत्मा सर्वत्र भरला असल्या कारणाने तुमचे प्रश्नच गैरलागू आहे. मी कुठेही जात नाही, कुठूनही येत नाही आणि एकाच जागी बसत नाही. खरी स्थिती अशी आहे की मी दुसरा व तू असा फरक मुळातच नाही. आणखी असे की खरोखर गोड स्वादिष्ट असे काहीच नसते. तरी ती मी तुमच्यापाशी मधुर अन्न मागितले, कारण मला तुमची उत्तर ऐकायचे होते. तुम्ही विचार करून पहा की आत्ताचे मधुर अन्न काही घटकानंतर शिळे व बेचव बनते, नकोशे वाटतेच ना. तर अशी रूपांतरे या जगात सतत होत असतात. किती चांगला स्वयंपाक केला, किती स्वादिष्ट असला, पण जर तो दुसऱ्या दिवशी शिळा झाला, खराब झाला, तर आपण तो खाऊ शकत नाही. तेव्हा अशा चार गोष्टींचा त्याग करून चित्त समदर्शी करीत जावे, कारण समदर्शित्व हाच खरा मोक्षमार्ग होय. असे त्या अतिथींचे उद्गार ऐकल्यावर निधात आश्चर्यचकित झाला. त्याने अतिथींचे पाय धरले, विचारले, महाराज कृपा करून मला सांगा की माझ्या कल्याणासाठी मुद्दाम आलेले आपण खरोखरच कोण आहात. तुमच्या वचनातून मला दिव्य दृष्टी मिळाली, माझ्यावरचा मायेचा पगडा दूर झाला. त्यावर आपले खरे रूप प्रगट करून ऋभू बोलू लागले, अरे अरे, मी तुझा गुरु ऋभू आहे. तुला विवेक बुद्धी देण्याकरता मी इथवर आलो. मला जे काही द्यायचे होते ते देऊन झाले. आता तू सर्वत्र समदर्शीन होण्यासाठी साधना करीत राहा. असे बोलत असतानाच ऋषभू त्यांच्या समोरून अदृश्य झाले. या ठिकाणी अध्याय हा समाप्त झाला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. श्री विष्णवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं